नमस्कार, स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये। आज आपण पाहणार आहे कुरकुरीत कांदा भजी किंवा कांदा पकोडा म्हणता येईल। यासोबत त्याची चटणी कशी बनवायची आणि अगदी विशेष म्हणजे ही भजी बिना सोड्याची आणि बिना पाण्याची आहेत। तर नक्की व्हिडिओ पूर्णपणे पहा। खूप खूप छान ही कुरकुरीत कांदा भजी तुम्ही कधीही बनवून खाऊ शकता। सुरुवात करूया व्हिडिओला। साधारणतः इथे आपण मीडियम साईजचे 5 कांदे या पद्धतीने उभे कट करून घेतलेले आहेत। कांदा कट करत असताना अगदी पातळ पातळ कट करावा, जेणेकरून त्याचे स्लाइस खूप छान निघतील। तर अशा प्रकारे आपण साधारणतः 5 ते 6 कांदे कट करून घेतलेले आहेत। कांदा भजीसाठी नेहमी उभा कांदा चिरून घ्यावा। आता कांदा आपण एका पॉटमध्ये किंवा बाउलमध्ये काढून घेऊया। हाताने हा कांदा आपल्याला चुरून घ्यायचा आहे, जेणेकरून याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या होतील। अगदी मोकळ्यासक याच्या पाकळ्या झाल्या पाहिजेत। तुम्ही बघू शकता इथे आपण कांदा अशा प्रकारे मोकळासक करून घेतलेला आहे। आता यावर आपण चवीनुसार कांद्याच्या क्वांटिटीनुसार मीठ वापरायचंय आणि हिरवी मिरचीचे तुकडे स्लीट करून आपण हिरवी मिरची अशी बारीक कट करून घेतलेली आहे। साधारणतः 4 ते 5 हिरव्या मिरचीचे हे तुकडे आहेत। व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यानंतर यावर एखादी प्लेट ठेवून 10 मिनिटं ठेवून द्या, जेणेकरून कांद्याला खूप छान व्यवस्थित पाणी सुटेल। आता यामध्ये आपण पाव चमचा जिरं पूड ॲड करायची आहे। याचबरोबर पाव चमचा आपण ओवा घेतलेला आहे। ओवा टाकत असताना नेहमी हातावर क्रश करून टाका, जेणेकरून याचा फ्लेवर खूप छान येतो। आता इथे आपण अर्धा चमचा हळद पावडर वापरायची आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट। तर इथे आपण 2 चमचे तांदळाचं पीठ वापरणार आहे आणि इथे आपण साधारणतः लागल तसं पीठ वापरणार आहे बेसनचं। तर शक्यतो हिरा बेसन पिठाचा वापर करा। जर घरगुती ज्या पद्धतीने मी इथे पीठ वापरले, जर असं पीठ असेल तर 2 चमचे आपल्याला इकडे तांदळाचं पीठ वापरणं गरजेचं आहे। जर हिरा बेसन पीठ अगदी विकतचं पीठ वापरत असाल तर इथे आपण तांदळाचं पीठ वापरलं नाही तरी चालेल। आता मावेल तसं थोडं थोडं पीठ ॲड करून घ्यायचंय। तरी इथे साधारणतः 4 ते 5 चमचे आपण बेसनचं पीठ वापरलेलं आहे आणि 3 मोठे चमचे आपण इथे गरम कडकडीत तेल घेतलेलं आहे। तर या तेलामुळं पिठाला बाइंडिंग येते आणि भजी सुद्धा व्यवस्थित अशा प्रकारे छान कुरकुरीत होतात। आता तुम्ही बघू शकता इथे आपण एक्स्ट्राचं कुठलंही पाणी वगैरे वापरलेलं नाहीये, तरी सुद्धा पीठ व्यवस्थित या कांद्याच्या पाण्यामध्येच आपण भिजवून घेतलेलं आहे। तर आता आपण ही भजी तळून घेऊया। तेल छान कडकडीत गरम करायचंय आणि गॅस मीडियम टू लो ठेवायचा आहे। तर एकदा काय तेल गरम झालं की गॅस नेहमी मीडियम टू लो वरच ठेवून अशा प्रकारे कांदा भजी टाकून घ्या। खूप छान कुरकुरीत ही कांदा भजी होतात। जर आवडत असेल तर कढीपत्ता टाकू शकता, बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा लसूण आवडत असेल तर लसणाची पेस्ट सुद्धा वापरू शकता। पण अगदी सहजपणे सोप्या रीतीने तुम्ही कांदा भजी घरी कशी करायची ते तुम्हाला मी इकडे दाखवलेलं आहे। तर अगदी आपण मीडियम टू लो गॅसवर ही कांदा भजी तळून घेणार आहेत। क्रिस्पी होईपर्यंत ही भजी आपल्याला या पद्धतीने तळून घ्यायचे आहेत। अगदी लालसर गोल्डन कलर इथे आला पाहिजे कांदा भजीचा। भजी एका प्लेटमध्ये आपण टिश्यू पेपरवर काढून घेतलेली आहेत। आता आपण थोडंसं तेल गरम होऊ द्यायचं। लगेच आपण भजी न टाकता 1-2 ते 3 मिनिटं तेल गरम करून घ्या, जेणेकरून भजी कुरकुरीत होतात। ऑलरेडी भजी तळली की तेलाचं टेम्परेचर हे कमी होतं, यासाठी 1-2 मिनिटं वेट किंवा थांबायचं आणि त्यानंतर अशा प्रकारे दुसऱ्या टप्प्यातली भजी तळून घ्यायची। तर आता इथे आपण 2 ते 3 टप्प्यामध्ये सगळी कुरकुरीत ही कांदा भजी याच पद्धतीने तळून घेतलेली आहेत। आता हिरवी मिरची स्लीट करून घेतलेली आहे, म्हणजे मधोमध कट करून घ्यायची, जेणेकरून ती तळताना उडणार नाही। तर आता तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरचीची क्वांटिटी कमी जास्त ठेवू शकता। हिरवी मिरची तळून झाली की त्यावर मीठ थोडंसं भुरभुरून घ्यायचं। आता आपण चटणीसाठी इथे 1 कांदा असा बारीक कट करून घेतलेला आहे। तर कांद्याची चटणी ही सर्व केली जाते। याची टेस्ट खरंच खूप अप्रतिम असते। चवीनुसार मीठ आणि थोडंसं आपण जिरं पूड आणि लागल तसं चवीनुसार लाल तिखट। तर लाल तिखटाचं प्रमाण तुमच्या हिशोबाने किंवा बेताने टाका। आता व्यवस्थित कांदा हा मिक्स करून घ्या। तर खूप जास्त जिन्नस लागत नाहीत, पण खरंच या चटणीची टेस्ट अप्रतिम असते। आता यावर अर्धा लिंबाचा रस आपल्याला पिळून घ्यायचा आहे
आता व्यवस्थित हे मिक्स करून घ्या आणि या कांद्यावर जे आपण भजी तळलेलं तेल आहे किंवा दुसरं तेल सुद्धा वापरू शकता, तर अगदी कडकडीत तेल वापरायचे जेणेकरून कांद्याचा चरचरीत असा आवाज आला पाहिजे. तर इथे आपली कांदा भजीसोबत दिली जाणारी किंवा अगदी अतिशय टेस्टी अशी कांदा चटणी तयार आहे. एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. खूप खूप छान ही चटणी या कांदा भजीसोबत लागते. आता आपण इथे कांदा भजी तळून घेतलेली आहेत. तर टिश्यू पेपरवर ठेवल्यामुळं कांदा भजीमध्ये जर थोडंफार जरी एक्सेस ऑइल असेल किंवा एक्स्ट्राचं तेल असेल तर ते निघून जाईल आणि व्यवस्थित तुम्हाला असं सर्व करता येईल. तर आता आपण प्लेट लावून घेऊया. तर प्लेटमध्ये आवडीनुसार कांदा भजी सर्व करा. याचबरोबर कांद्याची चटणी आपण या प्लेटमध्ये किंवा एखाद्या छोट्या वाटीमध्ये सर्व करून घेऊया. एकदा नक्की ट्राय करा, खरंच खूप छान लागतात ही कुरकुरीत कांदा भजी. याचबरोबर थंडगार मटक्यातलं दही असेल तर काय खूपच छान हा बेत होतो. पावसाळा सुरू झालेला आहे. नक्की या पद्धतीने कुरकुरीत कांदा भजी ट्राय करा. तर ही कांदा भजी तुम्हाला मी तोडून दाखवते. खरंच खूप छान ही कांदा भजी कुरकुरीत झालेली आहेत. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. सोबतच घंटीचं आयकॉन दिलंय त्यालाही क्लिक करा, जेणेकरून तुम्ही कुठलंही नोटिफिकेशन मिस करणार नाही. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत.